जय शिवराय मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं एका नव्या ब्लॉग मध्ये. तर आज खूप दिवसानंतर ब्लॉग शूट करतोय आणि मी आणि दीपक आहे सोबत आज खूप दिवसानंतर म्हणजे लगभग 2 महिन्यानंतर. तर आम्ही आता सध्या चाललोय एका हिडन प्लेस वरती, जी की आमच्यासाठी हिडन नाही, आमच्यासाठी रेग्युलरच आहे ती, कारण की आम्ही तिकडे कंटिन्यू जात असतो, कारण की आपलं वैभवचं गावच आहे ते शेवटी. ठीक आहे, तर आज आम्ही तिकडे चाललोय आणि जाता जाता तुम्हाला रस्ता पण दाखवतो की कसं जायचं त्याला. तर आपला हा बघा, हा बायपास रोड आहे. ठीक आहे, हा सावंगी बायपास आहे. इथनं सरळ सावंगीला जायचं, मग सावंगीपासून डायरेक्ट थेट जायचं चौका. ठीक आहे, चौक्याला गेल्याच्या नंतर मग तिथनं मी तुम्हाला पुढचा रस्ता दाखवतो. आणि आपल्याला तिकडे नागेश पण जॉईन करणार आहे, जो आपला लहाना भाऊच आहे, काही विषय नाही. आणि आज शूट पण करू खूप भारी भारी एकदम मस्त. आणि हा पंटर भाई का दिसतोय मॉडल स्माइल बघा. तर चला काहीच तुम्हाला रस्त्याने भेटूयात आता परत. तर काहीच हे बघा, हा आपला सावंगीचा चौक. आणि इथनं तुम्हाला जर जे बायपासने जर आले तर तुम्हाला इथनं राईट घ्यायचा, हा रस्ता जो फुलंब्रीला जातो. ठीक आहे, काहीच. तर आपण आता इथे चौक्याला आलोय बघा. आणि चौक्याला आल्याच्या नंतर काय करायचं माहिती काय, बघा हा सरळ जातो फुलंब्रीला. आणि ह्या चौक्यातनं काय करायचं, मध्ये टर्न घ्यायचा इकडे राईट साईडला. आणि हा रस्ता सोडायचाच नाही गाईच, सरळ जायचं. सरळ गेलं की तुम्हाला तिथे हिडन स्पॉट दिसेल, जे की आपण त्याला, आम्ही नॉर्मली त्याला सांजूळचा तळ म्हणतो. तर तिथेच जायचंय तुम्हाला, आणि तोच आपला हिडन स्पॉट आहे. ठीक आहे, तर मी जाता जाता दाखवतो तुम्हाला. तरी पण दीपक बघा, दीपक तिकडे मध्ये गेलाय, भूक लागली आय थिंक त्याला इकडं मध्ये. तर गाईज, हीच का ती तुमची हिडन प्लेस. तर बघा, हाच रस्ता चौक्यापासून सरळ आल्याच्या नंतर त्या तिथनं खाली उतरायचं, जी गाडी येते तिथनं. आणि तो रस्ता तुम्हाला तिकडे घेऊन जाईल त्या पॉईंटला, जो की इकडे, हां इथे घेऊन जाईल. मग इथनं तुम्ही पूर्ण तळ एक्सप्लोअर करू शकतात आणि तिथं फोटो रील्स वगैरे पण शूट करू शकतात. तर मी आणि दीपक आता सध्या इथे आहे, आणि आम्ही दोघं पण आता जाणार आहे खाली. पण सगळ्यात पहिले आम्ही नागेशला घेऊन येतो एकदा, आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला भेटतो आणि खालचा व्ह्यू दाखवतो. तुला उचललं आम्ही आता घरात ना डायरेक्ट खतरनाक टाकू रेडी. आमचा सिनेमॅटोग्राफर आहे हा गाईज, काम 25 तो गाडी वगैरे एकदम प्रॉपर. शुभ दुपार. शुभ दुपार गाईज, पंढरलुप्पा नाद. चला आता आम्ही चाललोय आता शेतामध्ये पहिले, नंतर आपण जाऊ हिडन प्लेसला, जी की तिकडे आहे त्या साईडला खाली. ठीक आहे गाईज, आम्ही आलोय शेतामध्ये. विषय क्लोज. हे बघा काय मस्त आहे की नाही वातावरण बघा. बाई माहोल इतक्या महिन्यानंतर, बाई एवढ्या दिवसानंतर, एवढ्या महिन्यानंतर बाहेर आलो मी बाप फिरायला. आई शपथ, नाग्याचं काही विशेष नाही भेटा, नाग्या मॉडेल दिसतं आज बाई. हे कधी काही गरज पडली, कधी काही कोणाला व्हिडिओ काढायचा, काही काढायचं ना, तर नाग्याला कॉन्टॅक्ट करा. मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची इन्स्टाची लिंक वगैरे तुम्हाला टाकून ठेवतो. फोन नंबर नाही टाकत, नाही तर लय मोठ्या पोरी फोन करतील. गाईज हे बघा, कोणाला खायचे सांगा, पटकन सांगा, घेऊन येतो. गाईज जांभूळ बा मस्त आहे की नाही. दीपकची मजा आहे आता. गाईज एखादा जांभूळ खाऊ. गाईज जांभूळ दिसणार नाही तुम्हाला तेव्हा. टेस्ट येईल. दीपक जांभूळ देऊ का? चला काय सोय जांभूळ तोडू, एन्जॉय करू, एन्जॉय. गाईज मँगो, गाईज मँगो बघा कसा भेटला आम्हाला मँगो. बाहेरून दाखवतो गाईज आंबा, गावरान एकदम मस्त प्युअर, काही विशेष नाही. डायरेक्ट हे बघा गाईज, आणि बॅक साईडला शेततळ. इथून शेवटपर्यंत काहीच आपल्या काही विषय नाही. आणि वातावरण पण एवढं कडक झालंय ना बाई. हे बघा कडक. दीपाची ताईची गाईज दुर्मिळ दृश्य दाखवतो गाईज मी तुम्हाला. आंबा बघा कुठं आला, हे बघा गाईज, हे खोड आहे, खोडाला इकडून हे आलंय बघा, हे इथून खाली आंबा आला गाईज. बाई
पाय दे दिप्या. नेचर डेंजरस. वातावरण कडक आहे आता. मस्त फोटो वगैरह काढू तो आता. गाइस तो अभी आपको ड्रोन शॉट देखना है ना, तो फिर जुगाड़ देखो खाली. ये देखो गाइस ड्रोन शॉट का जुगाड़. काम 25. ये देखो गाइस ड्रोन शॉट. 2 मिनट में आपको ऐसा व्यू दिखाऊंगा मैं जो आपने DJI Mini 5 Pro पे भी देखा. भाई आपने वो वैसी क्लिप ड्रोन पे भी नहीं देखी होंगी, वैसी क्लिप निकालेंगे अभी हम. आप सिर्फ देखो अभी. हाँ तो जो जाएगा बस. साइडला बरोबर माझ्या साइडला. चलो गाइस आपको ड्रोन शॉट दिखाते हैं. गाइस अपना ड्रोन शॉट देखो गाइस. ड्रोन शॉट गाइस कैसे लगा कमेंट में बताओ गाइस. गाइस तर हे बघा आम्ही आता एवढे आंबे तोडलेत भाई. हे बघा मस्त गावरान आंबे. दीपक घेऊन चालला वंशासाठी. दीपक चाललाय वंशसाठी घेऊन. ठीक आहे अजून वरती भरपूर आहेत पण आमची आता कॅपॅसिटी संपली गाइस तोडायची. कारण दीपक फक्त खाली बसलेला आहे आणि मी एकटाच आंबे तोडतोय म्हणून त्यामुळे माझी इच्छा नाही आता. या बी क्लिपा काम येईल. गाइस आम्ही एक विचार बी करू शकत नाही. आम्ही सफरचंदात झाड लावले गाइस. हे बघा हे बघा सफरचंद. आणि तुम्हाला सफरचंद पाहिजे गाइस. 1 मिनिट. सफरचंद पहा. हे बघा हे सफरचंद आहे. वरती मस्त आहे. हे बघा वरती कुठे काहीच सफरचंद. वेर आर द सफरचंद. ओ माय गॉड टेक दिस सफरचंद. बघा मस्त आहे की नाही. विषय खोल फोटो ना आपल्या इथे चाळीस चालू आहे गाईस. पक गाईज निलबा स्पेशल पन्नी आमच्याकडे डायरेक्ट जांभूळ व्यासाला. गाईज आणि आमच्याकडे तार पाहिलं का डायरेक्ट झटका मशीन आहे. मध्ये याचं काम नाही. डायरेक्ट झटका लागतो. झाडावर करून देतो मग आपण येणार नाही. तर गाईज आम्ही आता सगळं जांभळं वगैरे घेऊन आंबे वगैरे घेऊन निघालो आता शेतातनं. आता मस्त खाली उतरलोय थोडंसं आणि व्ह्यू दाखवतो तुम्हाला. काय जे बघा लैला हो लैला. आणि तुमची हिडन प्लेस दिसते का. तर जी काही इन्स्टावर आता सध्या चालू आहे ना तर हीच ती हिडन प्लेस. पूर्ण इकडे रस्ता वगैरे आणि वातावरण पण एकदम कडक झाले काय जे बघा. खूप मस्त. नागेशन मीच आता इकडे फक्त बाकी दोघं खाली गेलेत ते तिकडनं. ते बघा दिसतील तुम्हाला. चला आणि पण गाईस आमचं झरणा इकडे बघा मस्त पाणी चालू आहे तळ्यामध्ये. इकडनं फिरून भाई कसा विषय आमच्या तळ्याचा. अरे एवढ्या वर्षापासून काळा कुत्रा फिरत नव्हता इकडं आणि आता एक रील काय पोस्ट केली त्याला सगळे म्हणता हिडन प्लेस हिडन प्लेस. अरे भाई आम्ही संध्याकाळी इकडे होतो माहितीये का तुम्हाला काय. गाइस शूटिंग के लिए गाड़ी लाई थी अभी पीछे नहीं आ रही. गैंग 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 गैंग. तर गाइस आता आम्ही ऑफ रोडिंग करत चाललोय घरी. तर आमच्या क्लिप्स वगैरे पूर्ण काढून झालाय. शूट झालाय प्रॉपर एकदम. आणि आमचा ऑफ रोडिंगचा रस्ता बघा. ऐक तर काम पाहिजे. तर गाईस आम्ही आता फिरून वगैरे झाले. आमच्या पूर्ण क्लिप्स वगैरे काढून झाले आहेत आणि आता आम्ही चाललोय रिटर्न घरी. आणि आता कोणाचे फोन आले होते की भेटायचे त्यामुळे बाकी जांभूळ आणि दीपक गाडी चालवतोय आणि व्ह्यू एन्जॉय करा गाईस. खूप भारी.
आई शपथ, मजा आली आज खूप मस्त. व्हिडिओ वगैरे काढले खूप भारी भारी. गाईज आम्ही घरी पोहोचलोय आणि वंश बघायचं जांभूळ खातोय. गाईज हे नंगे पुंगे खाली. स्माइल स्माइल. तर गाईज आता झाली संध्याकाळ आणि आम्ही घरी पण आलो आहे. दीपकच्या घरी गेलो होतो, तिथे आम्ही थोडं जांभूळ आंबे वगैरे काढलेत आणि बाकी आपल्या घरी घेऊन आलोत. बाकी सगळे पाहुणे वगैरे आलेत आपल्या घरी आता सध्या. त्यामुळे मी आणि डी के थोडासा बाहेरच बसलो होतो. आणि डी के बघायचा का गाईज, हे बघा डी के. आई बाई शप्पथ, डी केला काल झोप आली बाई. काल रात्री आम्ही खुलताबाद गेलो होतो ना, त्याच्यामुळे जरा यायला उशीर झाला. मला 3 वाजलेत ना रात्रीचे. तर मग डी केचं माहीत नाही की तुम्हाला कशी झोप येत असते त्याला, म्हणजे ॲज युजल. तर आता तो चालला आहे त्याच्या रूमवरती आणि आपण पण जाणार आता वरती. ब्लॉग वगैरे एडिट करतो आणि लगेच पोस्ट करूयात उद्या, कारण की आता टाईमपास नाही करायचं बाई. आता फुल ब्लॉगिंग चालू करायची आहे. आता मागे खूप टाईमपास केला, आता करूयात फुल ब्लॉगिंग चालू. आणि आजच्या जे हिडन प्लेसवरती गेलो होतो तर तिथे तुम्ही नक्की व्हिजिट करू शकतात. ब्लॉग बघा, रस्त्यात मी सांगितलं आहे कसं जायचं कसं नाही. आमच्यासाठी तर ॲज युजल असते, पण तुम्ही नक्की व्हिजिट करू शकतात. फोटो वगैरे काढा, रील्स वगैरे करा आणि एन्जॉय करा. चला भेटूयात तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तर बाय बाय.